नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MTS या मोबाईल ॲप्लिकेशनवर मी आपलं सहर्ष स्वागत करतो। अंकगणितामधील आज आपण जो घटक पाहणार आहोत सरासरी, म्हणजे आपल्या अनुक्रमणिकेमध्ये हा 13वा घटक आहे। सरासरी अतिशय महत्त्वाचा घटक आहे। प्रत्येक परीक्षेमध्ये किंवा प्रत्येक पेपरमध्ये या घटकावरती किमान एक तरी उदाहरण हे असतंच असतं आणि त्यामुळं सरासरी म्हणजे काय आहे तर हे सगळं आपण व्यवस्थित समजावून घेऊया। आज पहिलं लेक्चर आहे या सरासरीवरती, ते स्ट्रॅटेजी लेक्चर आहे। म्हणजे मी तुम्हाला समजावून देणार आहे की सरासरी नेमकं काय आहे, सरासरी या शब्दाचा अर्थ काय होतो आणि याच्यामध्ये कशा टाईपची उदाहरणं येतात किंवा कशा टाईपची उदाहरणं आपल्याला सोडवावी लागतील। काही शॉर्टकट्स आहेत का, पटकन उदाहरण सोडवण्यासाठी काही क्लुप्ती आहे का। तर पहा, पहिल्यांदा आपण सरासरी या शब्दाचा अर्थ समजावून घेऊयात। म्हणजे आपल्याला सरासरी हा मराठी शब्द आहे, पण आपल्याला ॲव्हरेज हा जो शब्द आहे, ज्याला आपण ॲव्हरेज म्हणतो, आपल्याला ज्या आपण गाड्या वापरतो, मोटरसायकल असतील किंवा 4 व्हीलर असतील किंवा ज्या काही इंधनावरती चालणाऱ्या गाड्या आहेत तर त्याच्यासाठी आपण ॲव्हरेज हा शब्द वापरतो। म्हणजे त्याच्यातच आपल्याला या सरासरीचा अर्थ लक्षात येईल। समजा आपल्या गाडीचं ॲव्हरेज 60 किलोमीटर पर लिटर आहे, म्हणजे 60 किलोमीटर पर लिटर हे त्या समजा गाडीचं ॲव्हरेज आहे। आपली तुमची बाईक आहे, त्या बाईकचा ॲव्हरेज एवढा आहे। पण याचा अर्थ काय झाला तर याचा अर्थ असा झाला की जर का त्या गाडीमध्ये आपण 1 लिटर पेट्रोल किंवा जे काही तेल असेल ते म्हणजे डिझेल, आता मोटरसायकल काही पेट्रोलवरच असतात, मोठ्या गाड्या असतील 4 व्हीलर असतील तर त्या डिझेल किंवा पेट्रोलवरती असतात। पण शक्यतो समजा आपण 2 व्हीलर आहे म्हणून माझ्या तोंडातून पेट्रोल येईल, तर आपण असं समजूया किंवा 1 लिटर पेट्रोल जर गाडीमध्ये भरलं तर गाडी 60 किलोमीटर प्रवास करणार, हा अर्थ आहे की ज्या गाडीचं ॲव्हरेज 60 आहे त्याच्यासाठी। आता होते काय, समजा जर का गाडीमध्ये 5 लिटर पेट्रोल भरलं सपोज, तर गाडीनं प्रवास किती करायला पाहिजे तर गाडी जायला पाहिजे 6×5=30, म्हणजे 300 किलोमीटर गाडी गेली पाहिजे, बरोबर। मग आता पण होते काय की जर समजा 5 लिटर पेट्रोल तुम्ही गाडीमध्ये भरलं, गाडीला किक मारली, गाडी सुरू केली, गाडी 300 किलोमीटर जाणार, बरोबर आहे हो, पण प्रत्येक लिटरला 60च किलोमीटर जाईल असं आहे का तर असं नाही आहे ना। कारण ज्या ठिकाणी घाट आहे, चढण आहे, त्या ठिकाणी आमचा ॲव्हरेज कमी येणार आहे। त्या ठिकाणी 1 लिटरमध्ये गाडी 40च किलोमीटर जाणार आहे। पण ज्या ठिकाणी सुपेरियर प्लेन रस्ता आहे, मेगा हायवेनं तुम्ही चाललाय, तर त्या ठिकाणी मात्र तुमचं 1 लिटरमध्ये गाडी 80 किलोमीटर जाणार आहे। परंतु किती जरी प्रत्येक लिटरला गाडीनं किती जरी किलोमीटरचा प्रवास केला तरी जनरली 5 लिटर पेट्रोलमध्ये ती गाडी 300 किलोमीटर जाणारच, आणि म्हणून आपण त्याचा ॲव्हरेज हे 60 आहे असं म्हणतो। असा म्हणजेच याला अर्थ की बाबा सरासरी माझी गाडी 1 लिटरमध्ये 60 किलोमीटर जाते, हे तिचं ॲव्हरेज झालं। याचा अर्थ प्रत्येक लिटरला ती तेवढीच जाईल असं नाही आहे। एखाद्या लिटरला गाडी 70 किलोमीटर जाईल, दुसऱ्या लिटरला गाडी 40 किलोमीटर जाईल, पण सरासरी आपल्याला तेवढ्या लिटरमध्ये जेवढा प्रवास अपेक्षित आहे म्हणजे 60च्या हिशोबानं तेवढी ती गाडी जाणारच, तर याला सरासरी म्हणतात। आता आपल्याला ज्या सरासरी वरती प्रश्न येतात तर ते प्रश्नांचे नमुने सगळे आपण पाहणार आहोत। पण काही ठिकाणी सरासरी शोधत असताना म्हणजे सरासरीवरती प्रश्न विचारल्यानंतर तर पहा, काही ज्या फिक्स आहेत म्हणजे ज्याचं पटकन उत्तर आहे, काही वेगळे प्रश्न विचारले जातात। पण ते वेगळे प्रश्न काय, आता सरासरीचा अर्थ आपल्याला समजला। मी आणखी एका उदाहरणानं सांगेन पटकन। समजा एक 10 विद्यार्थ्यांची आपण टेस्ट घेतली, गणिताची टेस्ट घेतली असेल आणि त्याच्यामध्ये समजा 50 गुणांची टेस्ट आहे, मग सरासरी जर समजा 45 ही सरासरी निघाली, त्या 10 जणांच्या मुलांच्या गणित विषयाच्या टेस्टची सरासरी जर 45 निघाली तर याचा अर्थ असा झाला की बाबा प्रत्येक विद्यार्थ्याला साधारण 45, मग प्रत्येकच विद्यार्थ्याला 45 मार्क्स नाही मिळाले, कोणाला 40 मिळाले तर त्याबद्दली कोणाला 50पैकी 50 मिळाले असतील, कोणाला जर म्हणजे कमी जास्त, पण शेवटी ज्यावेळेला 45 ही सरासरी आहे आणि ही 10 मुलांची आहे आणि त्यावेळेला त्याची बेरीज जी आहे ती 450 येणार आहे। आणि म्हणून सरासरीसाठी जे सूत्र आहे सगळ्यात महत्त्वाचं सूत्र आहे आणि ते सूत्र आपल्याला समजून घ्यायचं आहे। तुम्हाला माहीत असणारच सूत्र मी सांगतोय, बऱ्याच जणांना ते सूत्र माहिती आहे,
बऱ्याच जणांनी सरासरीची उदाहरणं सोडवलीही असतील, कारण माझ्यासमोर 3 प्रकारचे विद्यार्थी असतात. एक गट असतो की जो अतिशय नवशिका असतो, म्हणजे त्यांना हे काहीही घटक किंवा स्पर्धा परीक्षेचं अंकगणित काय आहे, भूमिती काय आहे, काय विषय आहे, प्रश्न कसे विचारले जातात हे काहीही ज्ञान नसतं. ते एकदम नवशिके असतात. काही जण मिडल स्टेजला असतात ज्यांचा थोडाफार अभ्यास चालू आहे. तर अशी काही विद्यार्थी आहेत. काही विद्यार्थी असे आहेत की ज्यांचा अभ्यास झालेला आहे, जे भरतीची ह्या परीक्षेची वाट पाहत बसलेली आहेत, परंतु तरीसुद्धा मध्ये हे गॅपिंग पडत राहिल्यामुळं म्हणजे गेल्या वर्षी परीक्षा नाही झाली, त्याच्या मागच्या वर्षी भरती नाही झाली, आणि त्यामुळं तो जो काही त्यांचा अभ्यास आहे, तो जो काही अभ्यासाचा टेम्पो आहे, तो आता थोडा विस्कटलेला आहे. मग त्यांना फक्त टचअपची गरज आहे, पुन्हा एकदा त्यांना रिव्हिजनची गरज आहे. आणि मग या सगळ्यांना न्याय मिळावा या उद्देशानं मी टॉपिक शिकवत असतो. म्हणजे तुम्हाला असं वाटेल किंवा सर अगदीच बारीक सारीक गोष्टी सांगतात, परंतु काही विद्यार्थ्यांसाठी ते गरजेचं आहे. तर आता पहा, सरासरीचं सूत्र काय आहे. तर जी काय उपलब्ध माहिती आहे, सरासरी आपण कशाची काढू शकतो, वयांची असेल, वजनाची असेल, आणि काही संख्येची असेल, मार्कांची असेल, XYZ. म्हणजे सरासरी काढण्यासाठी जे महत्त्वाचं सूत्र आहे, सरासरी बरोबर जी काय उपलब्ध माहिती असते त्यालाच आपण प्राप्तांक असं आपल्या गणिती भाषेमध्ये म्हणतो. म्हणजे जे काय प्राप्त झालेली माहिती आहे, तर तो जो डाटा आहे त्या सर्व प्राप्तांकाची बेरीज, म्हणजे सर्व प्राप्तांकाची बेरीज भागिले प्राप्तांकाची संख्या, या सूत्रानं आपल्याला प्राप्तांकाची संख्या या सूत्रानं आपल्याला सरासरी काढता येते. आता हे तर 3 बाबी आहेत बाळांनो. एक बाब आहे सरासरी, दुसरी आहे सर्व प्राप्तांकाची बेरीज, आणि तिसरी आहे प्राप्तांकाची संख्या. पैकी 2 बाबी जर तुम्हाला दिल्या तर तिसरी बाब आपल्याला शोधता येते. जर आपल्याला प्राप्तांकाची बेरीज दिली किंवा प्राप्तांक दिले तरी आपण त्याची बेरीज करू शकतो. म्हणजे प्राप्तांक दिले काय आणि त्याची डायरेक्ट बेरीज दिली काय, दोन्हीचा अर्थ एकच आहे. मग जर प्राप्तांकाची बेरीज दिली आणि प्राप्तांकाची संख्या दिली तर आपण त्याची सरासरी काढू शकतो. समजा सरासरी दिली, प्राप्तांकाची बेरीज दिली तर आपण प्राप्तांकाची संख्या काढू शकतो. फक्त हे समीकरण आपल्याला फिरवी करावी लागेल. म्हणजे ही साधी गोष्ट आहे. आपल्या लक्षात येते की ह्या तिघापैकी जर 2 बाबी आपल्याला दिल्या तर तिसरी बाब आपण शोधू शकतो या सूत्राने बाळांनो. मग आता आपण बघूया की काही सरासरी ज्या आहेत त्या कशा काढायच्या टेक्निकली, म्हणजे कृत्या वापरून. त्याला काही सूत्र आहेत, काही टेक्निक्स आहेत. मग त्यानं कशा सरासरी काढायच्या. तर आता पहा की आपण एक चार्ट मी तुमच्यासमोर ठेवतोय, त्यानंतर तुमच्या लक्षात येईल की असं जेव्हा ऑड उदाहरण विचारलं जाईल, जनरली तुम्हाला हे सूत्र आहे, या सूत्रावरून उदाहरण सोडवता येतील, परंतु प्रत्येकच उदाहरण या सूत्रासारखं असेल किंवा या सूत्रावरून सोडवता येण्यासारखं असेल असं नाही आहे. परीक्षा ही परीक्षाच आहे. त्यामुळे कसंही आडवं तिडवं जरी आपल्याला उदाहरण विचारलं तरी ते आपल्याला येणं गरजेचं आहे. मग आता पहा, सरासरी याची काही गोष्टी लक्षात घ्या. सरासरी हे जे आहे तर इथं जर क्रमागत असतील, पहा आता म्हणजे कशाच्या सरासरीचं आपल्याला शोधायचं आहे. पहा, तर पहिली गोष्ट ही जी आहे सगळं हे मी इथं एक चार्टच्या सहाय्याने तुम्हाला दाखवतो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. एवढा चार्ट जरी तुम्हाला व्यवस्थित समजला तरी बरीचशीच उदाहरणं सोडवायला तुम्हाला मदत होईल. तर आता हे सगळं क्रमागतसाठी बरं का बाळांनो, क्रमागत. आता जर का तुम्हाला क्रमागत नैसर्गिक संख्यांची सरासरी विचारली, पहा क्रमागत नैसर्गिक संख्या यांची जर सरासरी काढायची असेल, नैसर्गिक संख्या, तर आता पहा मी तुम्हाला उदाहरणानं क्लिअर करतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. म्हणजे लक्षात ठेवायचं कसं हे सुद्धा तुम्हाला समजेल. म्हणजे आपण एखादं सूत्र, एखादा नियम, एखादा गुणधर्म हा टॅली करून, म्हणजे समजा जर आपली गडबड व्हायला लागली, इथं कसा आहे हे जर आपल्या लक्षात येत नसेल तर तो कसा तयार झाला हे आपण चेक करू शकतो आणि मग त्यामुळं आपण चुकू शकत नाही. तर पहा, आपण पहिल्यांदा मी तुम्हाला दाखवतो की क्रमागत नैसर्गिक संख्या असतील आणि त्याची जर त्यांनी सरासरी विचारली असेल तर ती कशी काढायची. आता आपण जे मुख्य सूत्र पाहिलं होतं, काय पाहिलं की सर्व प्राप्तांकाची बेरीज,
भागिले प्राप्तांकाची संख्या म्हणजे सरासरी निघती। आता मला समजा क्रमागत संख्यांची सरासरी काढायची आहे। मग आता मी विचारात घेतो 1 ते 10 संख्या। मग 1 पासून 10 पर्यंतच्या संख्यांची जर का सरासरी काढायची असेल तर माझ्या नियमानुसार जाताना मला त्या 10 जणींची बेरीज करावी लागेल आणि त्या बेरजेला 10 जणी आहेत म्हटल्यानंतर 10 ने भागावं लागेल। आणि मग आता मला माहित आहे की 1 ते 10 पर्यंतची जर मी बेरीज केली तर काय येते पहा, 1 + 2 + 3 + 4 + 5 + 6 + 7 + 8 + 9 + 10। हां, बेरीज मी करतोय, मी पहिल्या 10 संख्या मांडलेल्या आहेत। मी तुम्हाला हे तुमच्या कायमस्वरूपी सूत्र लक्षात राहावं आणि असं जर प्रश्न आला तर पटकन 5 सेकंदात तुम्हाला उत्तर काढता यावं या उद्देशानं हे कसं लक्षात ठेवायचं ह्या टेक्निकसाठी हे सॅम्पल मी तुम्हाला दाखवतोय। मग यांची जर बेरीज केली 2 + 1 3 + 3 6 + 4 10 + 5 15 15 + 6 21 21 + 7 28 28 आणि 8 36 36 आणि 9 45 45 आणि 10 55। आता 55 बेरीज आली। आपलं सूत्र आहे सर्व प्राप्तांकाची बेरीज भागिले प्राप्तांकाची संख्या। ह्या संख्या किती आहे? 10 आहेत। म्हणजे सरासरी काढायला मला 10 ने भागावं लागेल। 10 ने मी भागलो तर एक घरावरती पॉईंट पडेल म्हणजे माझी सरासरी 5.5 येईल। हे 10 पर्यंत होतं, मी करू शकलो बाळांनो। जर त्याने विचारलं की पहिल्या 150 संख्यांची सरासरी किती आणि मग त्या काय 150 संख्यांची मी बेरीज करत बसणार का? बरं, माझ्याकडे बेरजेचं सूत्रही आहे। मला 1 ते 10 पर्यंतच्या संख्यांचं बेरीज करण्यासाठीचं सूत्र आहे। आपल्याला माहित आहे ते काय सूत्र आहे। ते काय आहे तर पहिली संख्या म्हणजे दिलेली संख्या किती संख्यांची करायची आहे ती म्हणजे n कंसात n + 1 भागिले 2 या सूत्राने आपण बेरीज करतो। पण असलं काहीच करायचं नाही बाळांनो। तर इथं क्रमागत नैसर्गिक संख्यांची जर सरासरी काढायची असेल तर किती संख्यांची आहे त्याच्या पुढची संख्या घ्यायची आणि त्याला भागिले 2 करायचं, हे त्याचं सूत्र आहे। म्हणजे मला जर 10 संख्यांची काढायची असेल तर मी करणार आहे 11/2। जर मला 50 क्रमागत नैसर्गिक संख्यांची सरासरी काढायची असेल तर ती मी घेणार आहे 51/2। म्हणजे तुम्हाला किती संख्या क्रमागत दिलेल्या आहेत त्याच्या पुढची संख्या भागिले 2 अशा पद्धतीनं क्रमागत नैसर्गिक संख्यांची सरासरी काढायची। इथं मी लिहून ठेवतो म्हणजेच पुढची संख्या भागिले 2। म्हणजे तुम्हाला 10 संख्येची विचारली 11/2, तुम्हाला 20 संख्येची विचारली 21/2 आणि म्हणून सूत्र तयार होईल पुढची संख्या भागिले 2 हे या सूत्रानं आपल्याला नैसर्गिक संख्यांची म्हणजे क्रमागत नैसर्गिक संख्यांची सरासरी काढता येते। त्यानंतर आपण बघूया की क्रमागत सम संख्यांची सरासरी कशी काढायची। पाहता मी लिहितो सम संख्यांची सरासरी आपण काढूया म्हणजेच क्रमागत सम संख्यांची सरासरी। तर लिहितो सम संख्या। तर सम संख्यांची सरासरी सम संख्या पाहता सम संख्या आता ह्याची मला सरासरी काढायची क्रमागतच बरं का, क्रमागतच। मग आता समजा पहिल्या 5 क्रमागत समसंख्यांची मला सरासरी विचारली, पहिल्या 5। मग आता पहिल्या 5 मध्ये कोण कोण येतं पहा बरं। पहिल्या 5 मध्ये मी आता इथं संख्या लिहितो म्हणजे हेही सूत्र कसं लक्षात ठेवायचं, कारण काय हे एकदम सोपं आहे। म्हणजे इथं फक्त काय करायचं आहे तर फक्त पुढली संख्या घ्यायची। म्हणजे कसं तुम्हाला दाखवतो पहा, मी 1 ते 10 पर्यंतचे अंक लिहितो 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10 ह्या 10 संख्या आहेत, ह्या नैसर्गिक आहे म्हणजे ओळीनं आहे। आता यातल्या जर मी सम फक्त टॅली केल्या, फक्त सम, कारण मी सम शिकायला लागलो म्हणजे तुम्हाला मी सूत्र समजावून देतोय। मग आता पहा ही सम आहे पहिली, ही सम आहे, सम आहे, सम आहे, सम आहे, म्हणजे ह्या सम किती आहेत 5 आहेत। मग पहिल्या 5 जर तुम्हाला सम संख्यांची सरासरी काढायची असेल, पहिल्या 5 सम संख्यांची सरासरी काढायची असेल तर आता बघा या सम संख्यांची सरासरी आपण कशी काढणार। आपल्या सूत्राप्रमाणे जर आपण गेलो तर आपल्याला माहित आहे की सर्व प्राप्तांकाची बेरीज, आता ती प्राप्तांकाची बेरीज केली 2 आणि 4 6 6 6 12 12 आणि 8 20 20 आणि 10 30, म्हणजे ह्या सम संख्यांची बेरीज किती येते 30 येते। पण 30 येते बरोबर आहे, परंतु जर तुम्हाला त्याची सरासरी काढायची असेल तर आपल्याला किती संख्यांची ती आहे 5 संख्यांची आहे। म्हणजे मी 30 ला 5 ने भाग लावणार म्हणजे 5 एके 5 आणि 5 सक 30, म्हणजे माझी सरासरी किती आली 6 आली। म्हणजे किती सरासरी आली 6 आली। मग आता इथं काय करायचं आहे आणि मग सूत्र होतं जर तुम्हाला समसंख्यांची जर विचारली तर काय करायचं आहे तुम्ही फक्त पुढची संख्या घ्यायची बस। तुम्हाला 5 समसंख्यांची सरासरी पाहिजे ना, त्याचं उत्तर आहे 6 52। जर तुम्हाला पहिल्या 10 समसंख्यांची सरासरी विचारली ना क्रमागत तर त्याचं उत्तर आहे 11 52। फक्त त्याच्या पुढची संख्या घ्यायची आणि म्हणून याच्यासाठी आपल्याला आहे पुढची संख्या घ्यायची, तीच त्याची सरासरी असती। हा नियम लक्षात घ्या, पुढची संख्या इथं आहे
पुढची संख्या फक्त घ्यायची. आता ती कशी घ्यायची काय तुम्हाला मी उदाहरणाच्या सहाय्याने क्लिअर करून दिलेलं आहे. मग आता समजा पहिल्या 10 समसंख्यांची जर मला सरासरी विचारली, पहिल्या 10ची सम मला जर विचारली असेल तर मग तुम्ही काय करणार? काही नाही करणार, फक्त पहिल्या 10ची म्हणजे मग त्याच्या पुढची 10ची बेरीज आपल्याला करता येते, कारण आपल्याला माहिती आहे आपण त्याही सूत्रानं बेरीज करू शकतो. म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीनं तुम्ही सूत्र हे टॅली करू शकता. मग आता आपण 10चं चेक करूया. पहिल्या 10 समसंख्यांची मग क्रमागत समसंख्यांची बेरजे सूत्र आपण शिकलोय, n कंसात n अधिक 1 हे सूत्र आहे. म्हणजे 10 संख्यांची करायची असेल तर 10 गुणिले 11, 10 गुणिले 11 ही त्याची बेरीज येईल, म्हणजे 110 येईल. मग आता 110 बेरीज येईल. आता याची जर आपल्याला सरासरी काढायची असेल बाळांनो तर आपण काय करणार आहे, ही 10 संख्यांची आहे म्हटल्यानंतर भागिले 10 करणार आहे. मग 10ला 0 0 गेलं म्हणजे 11 आलं. मग आपण काढली ती 10 संख्यांची, मग 10च्या पुढे 11 आहे की नाही बघा बरं. आणि म्हणून सूत्र तयार होतं बाळांनो, जर क्रमागत समसंख्यांची सरासरी आपल्याला विचारली तर आपण फक्त जेवढ्या संख्येची विचारली त्याच्या पुढची संख्या घ्या, तीच त्याची सरासरी असती. आता बघूया आपण विषम संख्यांची सरासरी कशी असती. जर क्रमागत विषम संख्या असतील तर त्यांची सरासरी कशी काढायची हे आपल्याला आता पाहायचं आहे. तर पहा, क्रमागत विषम संख्यांची सरासरी आपण बघूया. आता विषम संख्यांची सरासरी ही आहेत आता विषम संख्या, आणि विषम संख्यांची सरासरी कशी काढायची, ह्या सगळ्या संख्या ह्या आहेत क्रमागत, असं लक्षात घ्या. क्रमागत संख्या असतील तरच ही सूत्र आपल्याला वापरता येतील. आणि क्रमागतवरती प्रश्न विचारतात, प्रत्येक नमुन्याचे मी प्रश्न काढलेले आहेत आणि ते प्रश्न आपण सविस्तर बघणार आहोत. तर आता पाहूया आपण विषम संख्यांची सरासरी कसे काढायची. इथं तरी एकदमच सोपं आहे बाळांनो. जर का तुम्हाला क्रमागत विषम संख्येची सरासरी विचारली, किती संख्येची विचारलेली आहे तीच त्याची सरासरी असती. जर तुम्हाला 5 क्रमागत 5 विषम संख्यांची सरासरी किती असा जर प्रश्न असेल तर त्याचं उत्तर फक्त 5च आहे बाळांनो. जेवढ्या संख्येची विचारली तीच आकडा म्हणजेच त्याची सरासरी असती. तरीसुद्धा आपण टॅली करूया, खात्री करूया की सूत्र बरोबर आहे का, प्रोफेसर सांगतात म्हणून ते बरोबर आहे का तुमचं तुम्ही त्याची खात्री करून घेतली पाहिजे. आणि म्हणून आता आपण बघूया, पहिल्या 5 आपण विषम संख्या घेऊया. मी पहिल्या संख्या लिहितो, सगळ्या संख्या लिहितो, त्यातल्या आपण विषम निवडूया. संख्या लिहितो मी 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. विषमला मी खूण करतो. पहिल्या 5 आपण विषमचा विचार करू. ही विषम आहे, ही विषम आहे, ही विषम आहे, विषम आहे, विषम आहे. पहिल्या 5 विषम संख्या मी विचारात घेतलेल्या आहेत. आता जर आपलं जे मुख्य सूत्र आहे, सरासरीचं मुख्य सूत्र जे आपण पाहिलं, त्या सूत्रामध्ये आपण पाहिलं सर्व प्राप्तांकाची बेरीज भागिले प्राप्तांकाची संख्या. मग हे प्राप्तांक आहेत 1 आणि 3 4, 5 आणि 4 9, 9 7 16, 16 आणि 9 25, म्हणजे 25 त्याची बेरीज आली. आता ही किती संख्यांची आहे, ही 5 संख्यांची आहे. म्हणजे 25 भागिले 5 मी केल्यानंतर 5 एके 5, 5 5 25, म्हणजे माझी सरासरी किती आली, 5 आली. मग ही किती संख्यांची होती, 5च संख्यांची होती. आणि म्हणून माझं सूत्र आहे बाळांनो, तुम्ही कितीही क्रमागत विषम संख्येची सरासरी तुम्हाला हवी असेल तर किती संख्येची आहे ती संख्याच त्याचं उत्तर आहे, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून इथं मी आता लिहितो की विषम संख्येची सरासरी जी असते ती कशी असते, जितकी संख्यांची आहे तीच संख्या त्याचं उत्तर असतं. तीच संख्या म्हणजे किती संख्यांची आहे ती संख्या. काय काय आपल्याला लिहिता येईल तर किती संख्या आहे ती संख्या, किती संख्या आहे ती संख्या, किती संख्या म्हणजे कितवी म्हणा, किती संख्यांची सरासरी हवी आहे तीच संख्या त्याचं उत्तर असतं. संख्यांची सरासरी तीच संख्या, किती संख्यांची तीच संख्या. मी शॉर्टकटमध्ये लिहितोय, तुम्हाला समजावून दिलेलं आहे मी उदाहरणाच्या साह्यानं. आणि आणखी एक प्रश्न विचारू शकता, तो असा आहे की पाढ्यातील संख्येची सरासरी विचार. पाढ्यातील संख्या समजा विचारल्या 10च्या पाढ्यातील संख्येची सरासरी किती. आता माझ्या सूत्राच्या नियमाने जायचं असेल तर मला त्या पाढ्यात असणाऱ्या सगळ्यांची बेरीज केली पाहिजे आणि त्याला 10 भागलं पाहिजे, कारण 10चाच पाढा असतो. म्हणजे 10 पर्यंत आपण पाढे म्हणतो ना. म्हणजे 2चा जर पाढा आपण म्हणालो तर 2 10 20 थांबलो आपण. पण आपण दोन्ही आखरी, दोन्ही बारी, दोन्ही तेरी असे पाढे कधी म्हणत नाही. 10ला पाढा लाख होतो. समजा तुम्हाला 15चा पाढा म्हणायचा आहे, 15 10 150, संपलं. त्याच्या पुढे आपण म्हणत नाही पाढा. म्हणजे पाढ्यामध्ये 10 संख्या येतात आणि त्या सगळ्यांची जर बेरीज केली तर त्याची सरासरी काढायचं असेल तर त्यासाठी एक सूत्र आहे, लक्षात ठेवा. म्हणजे लिहितोय मी पाढ्यातील, जर का एखाद्या पाढ्याची सरासरी विचारली, काय विचारतील, पाढ्याची सरासरी. हां, मग कुठलाही तो पाढा तुम्हाला येऊ दे नाहीतर नाही येऊ दे, तेच काही देणे नाही आहे. आपल्याला 10 पर्यंत पाढे येतात हो. हां, आणि समजा तुम्हाला 69च्या पाढ्यातली सरासरी विचारली तर काही 69चा पाढा लिहिणार आहे का.
आणि मग 69चा पाढा 10पर्यंत लिहून मग त्याची बेरीज करून मग त्याला 10 भागणार आहे का? तर त्याच्यासाठी जे काही शॉर्टकट आहे तो आपण आता पाहतोय. मग काय करायचं, तर जो काय पाढा आहे म्हणजे जो तो पाढा प्रश्नात दिला असेल, आपण पाढ्यातील सरासरी काढायची असेल तर काय करायचं, तर पाढ्यातील तर लिहितो मी म्हणजे तुम्हाला कळेल. पाढ्यातील सरासरी, पाढ्याची, थोडक्यात एखादा पाढा असेल तर पाढ्याची सरासरी कुठलाही पाडायच्या 2 पासून कुठलाही पाडा, 2 अंकी पाडे असेल 3 अंकी पाडे असेल, काही देश काही देणे नाही आपल्याला. एकदम 5 सेकंदामध्ये आपल्याला उत्तर काढता येतं. तर तिथं काय करायचं माहिती का, याच्यासाठी काय करायचं, तर याच्यासाठी आपल्याला पाड्यातील संख्यांची जी काय बेरीज आपण करतो, पाड्यातील संख्यांची बेरीज आपण जी करतो त्याचं सूत्र आहे 55 गुणिले पाढा. 55 गुणिले पाढा, दिलेला पाढा म्हणजे 55 गुणिले पाढा आणि भागिले 10 हे त्याचं सूत्र आहे बाळांनो, लक्षात घ्या. म्हणजे तुम्ही कुठला जरी पाढा त्याने दिला आणि त्याची सरासरी विचारली तर समजा आपण 10चा पाढा दिलाय तर तुम्ही काय करा, 10 गुणिले 55 आणि ह्याला भागिले 10 करा. म्हणजे आता 10 गुणिले पाढा म्हणजे पाढा 10चा 55 आणि मग ह्याचं जे काय उत्तर मिळेल 550 आणि त्याला भागिले 10 करायचं. आता इथं 55 येणार आहे. 12चा पाढा दिला तर 12 गुणिले 55 भागिले, प्रत्येकाला 10 हे भागिले येणारच आहे, लक्षात. कारण पाढ्यामध्ये 10च संख्या असतात म्हणजे 10 जणींचीच आपल्याला बेरीज करावी लागते आणि त्यामुळं आपल्याला पाढ्यातील संख्यांची सरासरी विचारली तर या पद्धतीने काढता येतं. तर हे जे काही मी आता तुमच्यासमोर ठेवलेलं आहे हे प्रत्येक तुम्हाला उदाहरणासहित मी समजावून दिलेलं आहे. म्हणजे तुम्हाला यापैकी कशाचं जरी सरासरी विचारली तर ते 5 सेकंदाच्या आत आपण उत्तर काढू शकतो. मी केवळ सूत्र नाही सांगितलं तुम्हाला, तर ते लक्षात कसं ठेवा. समजा आपण विसरलो, गडबड झाली, घोटाळा झाला तर पटकन काय करायचं, 1 ते 10 पर्यंतचं आहे ना आपल्याला माहीत आहे ना, मग 1 ते 10 पर्यंतच्या संख्या मांडा लगेच पेन्सिलनं कच्चं कुठंतरी. त्याच्यामध्ये तुम्हाला क्रमागत सम संख्येची विचारली तर मग त्यातल्या सम उचला, त्याची बेरीज करा, आपलं जे मुख्य सूत्र आहे त्या सूत्राने काढा आणि मग हे जे सूत्र तुम्हाला शिकवले समजा तुम्ही विसरला असाल तर तुमच्या लक्षात येईल आणि पटकन उदाहरण तुम्हाला सोडवता येईल. आता याच्या व्यतिरिक्त आणखी काही जी काही वेगवेगळ्या नमुन्याची उदाहरणं असतात ती आपण स्टेप बाय स्टेप या जे काय आपल्या आता आपण त्याच्या स्टेज केलेले आहेत. म्हणजे आता हा जो सरासरी हा जो घटक आहे ह्याची तुम्हाला मी ओळख करून दिली, काही महत्त्वाचे आपण सूत्र आणि क्लुप्त्या आपण या लेक्चरमध्ये पाहिल्या. आता ह्याच्या पुढचं लेक्चर जे मी घेईन त्याच्यामध्ये आपण स्टेज 1ची उदाहरणं घेऊ. म्हणजे स्टेज 1च्या उदाहरणामध्ये काय होईल तर तुम्हाला पोलीस भरतीला ती उदाहरणं कशी विचारली होती ह्या सगळ्यांचा तुम्हाला आढावा घेता येईल. त्यातली काही निवडक उदाहरणं मी घेतलेली आहेत, पोलीस भरतीची घेतलेली आहेत, तलाठीला विचारलेली घेतलेली आहेत, महापरीक्षेने विचारलेली घेतलेली आहेत, त्याचबरोबर MPSCची पण मी घेतलेली आहेत आणि त्यानंतर मग आणि सरावाला काही वेगळ्या नमुन्याची उदाहरणं मी घेतलेली आहेत. म्हणजे हर एक प्रकारचं उदाहरण मी तुम्हाला घेतलेलं आहे की जेणेकरून कुठल्या जरी नमुन्याचं उदाहरण तुम्हाला परीक्षेमध्ये आलं तरी तुम्हाला 100% सोडवता यावं हा माझा उद्देश आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा की सरासरीवरती एक तरी प्रश्न हा 100% असतो. महापोर्टलला तरी काय काय वेळेला एकाच पेपरमध्ये 2-2, 3-3 प्रश्न विचारलेले आहेत आणि काही परीक्षेला 2-3 प्रश्न विचारलेले आहेत. वेगवेगळ्या पद्धतीचे प्रश्न असतात. ते सगळे नमुने आपण पाहणार आहोत. फक्त आजच्या लेक्चरमध्ये जे काही तुम्हाला मी समजावून देण्याचा प्रयत्न केला तर हा व्हिडिओ तुम्ही बंद करायचा, पुन्हा एकदा 2दा तो ऐकायचा म्हणजे ऑटोमॅटिक हे क्लुप्त्या आणि हे तुमचं सरासरी म्हणजे नेमकं काय हे तुमच्या सगळ्यांच्या लक्षात येईल. तर आज आपण आजच्या सत्रामध्ये आपण या ठिकाणी थांबणार आहोत. आता जे पुढचं सत्र मी घेईन सरासरीचं त्याच्यामध्ये आपण पोलीस भरतीची स्टेज 1ची उदाहरणं पाहू. तोपर्यंत थांबूयात. धन्यवाद. मित्रांनो, एक जाता जाता आणखी एक गोष्ट सांगायची राहिली. म्हणजे काही मुलांच्या कमेंट्स आल्या, म्हणजे काही आमची जी काही स्ट्रॅटेजी लेक्चर्स असतात म्हणजे आता प्रत्येक घटकाची जी काही लेक्चर्स घेतली आता म्हणजे हा जो आम्ही जो अनुक्रमणिका तयार केली म्हणजे जी आमची बॅच सुरू आहे तर त्या ऑनलाईन बॅचमधील विद्यार्थ्यांसाठी आम्ही एक अनुक्रमणिका त्यांना पाठवलेली आहे की बाबा या पद्धतीने आम्ही सिलेबस घेऊ. म्हणजे असे हा टॉपिक झाला की तो टॉपिक असेल अशी अनुक्रमणिका जवळपास अंकगणित फक्त ह्याचे 31 टॉपिक आहेत आणि मग त्यामध्ये आत्ताच जे काही सिलेबस चालू आहे म्हणजे आजचं जे तुम्ही हे पाहताय तर हे जे लेक्चर आहे हा जो घटक आहे तो 13वा घटक आहे. म्हणजे प्रत्येक घटकाचे एक स्ट्रॅटेजी लेक्चर देत असतो आणि ते स्ट्रॅटेजी लेक्चर जे आहे ते ओपन आहे. पण त्याच्यानंतर ते लेक्चर झाल्यानंतर जी काय आता मी आता हे तुम्हाला सांगत असताना मी बोललो की बाबा 5 स्टेजमध्ये याची मी उदाहरणं घेतलेली आहेत. म्हणजे प्रत्येक घटकाचं काय केलंय तर या त्या घटकावर आधारित पोलीस भरतीला आलेले काही प्रश्न त्याची एक स्टेज, त्यानंतर तलाठ्याच्या परीक्षेमध्ये आलेले प्रश्न,
त्याची एक स्टेज म्हणजे सेकंड स्टेज. थर्ड स्टेजला महापरीक्षेने विचारलेले प्रश्न ही आपण तिसरी स्टेजमध्ये घेत असतो. आणि चौथ्या स्टेजमध्ये PSI, STI, ASO ह्या ज्या MPSC लेवलच्या गट कच्या ज्या परीक्षा असतात तर त्याच्यामध्ये काही आलेली उदाहरणांचा आढावा घेतला जातो. आणि शेवटची 5व्या स्टेजमध्ये जी संभाव्य उदाहरणं आहेत, जी नमुन्याची उदाहरणं आहेत की जी आम्ही तयार केलेली आहेत आणि ती उदाहरणं आपण घेत असतो. तर हे सगळं ज्या विद्यार्थ्यांना म्हणजे आवश्यक आहे किंवा ज्यांना वाटतं की त्यांच्यासाठी मी सांगतोय की ते सांगायचं राहून गेलं होतं की आपली एक MTSची अंकगणित आणि तुमचं जे काही बुद्धिमापन आहे त्यासोबत आणि काही इतर जे काही विषय आहेत म्हणजे पोलीस भरतीची बॅच आहे. तर पोलीस भरतीच्या बॅचमध्ये एक बॅच आहे ती संपूर्ण सिलेबसची बॅच आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला मराठी व्याकरण, GS जे काय असेल तो विषय शिकवला जाईल. त्याचबरोबर अंकगणित आणि बुद्धिमापन हा विषय शिकवला जाईल. मी स्वतः प्राध्यापक SP तुपेसर हा गेली 25 वर्ष हा विषय शिकवतोय, ह्या विषयाचं अध्यापन करतोय. त्यासोबत माझे जे सहकारी आहेत आमच्या MTSचे तर ते जे आहेत जे की भूगोल, महाराष्ट्राचा भूगोल हे जे पुस्तक आहे की ते महाराष्ट्रामध्ये गाजतंय तर त्याचे लेखक स्वतः ते आहेत. ते स्वतः मराठी व्याकरण आणि GS हे विषय घेतात. तर हे सगळं आपल्या या ऑनलाईन बॅचवरती अत्यल्प फीमध्ये अवेलेबल आहे. ज्या मुलांना किंवा ज्या विद्यार्थ्यांना त्याच्याबद्दल आणखी काही माहिती हवी असेल तर त्यांनी हा जो काही नंबर आहे 7249032323 या नंबरला तुम्ही जरूर संपर्क साधा. तुम्हाला जे काही आणि काही वेगळं हवं असेल किंवा तुमचे जे काही प्रॉब्लेम्स असतील ते तुम्ही जरूर आम्हाला कळवा, त्याचं रितसर तुम्हाला उत्तर मिळेल. तर अशा रीतीनं हे सरासरीचा स्ट्रॅटजी लेक्चर इथं संपवते. मी पुन्हा एकदा धन्यवाद म्हणतोय आणि थांबतोय. आता जर तुम्हाला बॅच अटेंड करायची असेल, बॅचमध्ये इन्व्हॉल्व व्हायचं असेल तर तुम्ही जरूर संपर्क साधा. म्हणजे या प्रकरणाचे पुढचा जो पार्ट आहे किंवा मागच्या सगळ्याच प्रकरणांचा किंवा जे काही प्रकरणं असतील त्या सगळा तुमचा अभ्यास करून घ्यायची जबाबदारी मात्र आमची आहे. एवढीच मी तुम्हाला हमी देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.